चंदगड तालुक्यातील कुदनूर येथे शॉर्ट सर्किटमुळे शेतकऱ्याच्या घराला भीषण आग. मध्यरात्रीच्या घटनेत संसारोपयोगी साहित्य, दागिने आणि रोख रक्कम जळून खाक. सुमारे 10 लाखांचं नुकसान. ग्रामस्थांचा मदतीचा हात. प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा. चंदगड तालुक्यातील कुदनूर येथे शेतकरी सिद्धप्पा सट्टुप्पा तेऊरवाडकर यांच्या राहत्या घराला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागून सुमारे 10 लाखाचे नुकसान झाले. मध्यरात्री घडलेल्या या घटनेत एका रात्रीत त्यांचा संपूर्ण संसार राखेत परिवर्तित झाला. मिळालेल्या माहितीनुसार सिद्धप्पा तेऊरवाडकर आणि त्यांची पत्नी रात्री जेवण आटोपून झोपले असताना मध्यरात्रीच्या सुमारास अचानक घरातून धूर व ज्वाळा बाहेर पडू लागल्या. काही क्षणातच आगीने विकराळ रूप धारण करत संपूर्ण घराला वेढा घातला. जीव वाचवण्यासाठी धडपड करत दाम्पत्याने बाहेर पडण्यात यश मिळवले, मात्र त्यांच्या डोळ्यासमोर घरातील सर्व काही जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. बादल्या, पाण्याचे टँकर व उपलब्ध साधनांच्या सहाय्याने तब्बल काही तास प्रयत्न सुरू राहिले. अखेर पहाटे 5च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या आगीत घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य, मौल्यवान दागिने, कपडे तसेच रोख रक्कम पूर्णतः नष्ट झाली. याशिवाय शेजारी राहणारे हनुमंत कुट्टे यांच्या घरालाही आगीची झळ बसून काही प्रमाणात नुकसान झाले. विशेष म्हणजे गेल्या वर्षीही सिद्धप्पा तेऊरवाडकर यांच्या गवताच्या गंजीला आग लागून सुमारे 30,000 रुपयाचे नुकसान झाले होते. सततच्या संकटामुळे हे कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले आहे. घटनेची नोंद कोवाड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस निरीक्षक आकाश आणि आनंद नाईक पुढील तपास करत आहेत. दरम्यान या घटनेने ग्रामस्थ हळहळ व्यक्त करत असून कुदनूरमधील नागरिकांनी मदतीचा हात पुढे करत आर्थिक सहाय्य सुरू केले आहे. या संकटग्रस्त कुटुंबाला शासनाकडून तातडीने मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.